ज्या व्यक्तीचं तुमच्यावरती प्रेम असेल ना, ती व्यक्ती तुमच्यासाठी काही करायला तयार असेल. म्हणजे अगदी आईवडिलांपासून भांडण करून किंवा नातेवाईकांशी भांडण करून किंवा कोणाशी पण तिच्या क्लोज वन्ससोबत भांडण करून जर तिला तुमच्याशी लग्न करायचं हे तिने ठरवलं, तर या जगामध्ये कुठचीच गोष्ट तिला अडवू नाही शकत तुमच्याशी लग्न करण्यापासून. हे लक्षात घ्या. आणि जर तुमच्याशी लग्न नाही करायचं हे जर तिने ठरवलं, तर या जगात देखील अशी कुठचीच गोष्ट नाही आहे जी तिला भाग पडेल तुमच्याशी लग्न करायला. हे खूप बेसिक्स आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की घरचे असे घरचे तसे, हे रिझन्स हे तर ते प्रेमात पडायच्या आधी तुम्ही विचार केला पाहिजे. तर खूप आधी दोघांना सांगतो आहे, असं काय फक्त फिमेल बेस नाही आहे. हे दोघांनी पण तर आधी खूप विचार केला पाहिजे तर प्रेमात पडायच्या आधी. कारण तुम्हाला माहिती होतं प्रेमात पडल्यानंतर जर एकसाथ राहिलात, तुमचं डेस्टिनी असेल तरच तुमच्या रिलेशनशिपला अर्थ आहे. नाहीतर जर तुम्हाला माहिती होतं पहिल्यापासून की तुमच्या घरचे ऐकणार नाहीच आहेत किंवा असं आहे तसं आहे, खूप स्ट्रिक्ट आहेत किंवा तुमच्याकडे चालतच नाही, इंटरकास्ट इंटर रिलिजन वॉट एव्हर असतील ते अजिबात नाही चालत, तर तुम्ही त्या फंडात पडले नव्हते पाहिजे. कारण तुमचं एक चुकी समोरच्याला किती महागात पडू शकते तुम्हाला आयडिया नाही आहे. तुम्ही काय एक फक्त एक्सक्यूज देऊन तुम्ही निघून जाल की अरे आई पप्पा ऐकत नाही किंवा त्यांना नाही जमत आहे, आपण नाही राहू शकत. बट त्या माणसाचं अख्खं आयुष्य तुमच्यात गुंतलं गेलेलं असतं आणि तो फ्युचर देखील तुमच्यासोबत बघत असतो. तर बघा, प्रेमात पडायच्या आधीच या सगळ्या गोष्टी क्लिअर करा. तुम्ही करू शकता की नाही, आणि तरच ते तुमचं पाऊल उचला.